श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाही, म्हणून जेव्हा जेव्हा चांगले विचार मनात येतात तेव्हा लगेच कृती करायला सुरुवात करा. समर्थ म्हणाले, आपल्या मनात चांगले विचार सुद्धा येतात, वाईट विचार नक्कीच येत असतात, पण कृतीमध्ये तेव्हाच बदल करा जेव्हा चांगले विचार मनामध्ये येतील. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, चांगले आणि सकारात्मक विचार आपल्या मनात येतात, पण ते कायम टिकत नाहीयेत. जर आपण त्यावर लगेच कृती केली नाही तर तेच विचार हळूहळू निघून जातात किंवा विसरले जातात. आपण बोलतो ना, अरे आता मला लक्षात होतं पण ते विसरून गेलो, असं होतं कधी कधी, कारण का ते चांगलं होतं. म्हणून आपण शुभ कार्यासाठी बघा, एखादा काही कार्यक्रम असेल त्यावेळी आपण ब्लँक होतो, विसरलं जातो, आणि नंतर आठवतं, अरे ही गोष्ट आता लक्षात आली. म्हणजे विचार करा, जे काय करायचं ना, बडबड न करता कृती करणं फार गरजेचं आहे. कारण कृती पाहिजे, बडबड नको. जर प्रत्यक्षात आपण त्यावर लगेच कृती केली नाही तर ते विचार हळूहळू दूर निघून जातील. म्हणून चांगला विचार जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा त्याला कृतीमध्ये उतरवणं, कृतीतून उत्तर देणं फार गरजेचं आहे. आता समर्थांनी सुंदर एक बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एक विद्यार्थी रोज विचार करत असायचा की आजपासून मी अभ्यास नीट करेन, पण तो पुढे विचार करत करत बघा असेच दिवस घालवायचा. आज करेन, उद्या करेन, परवा करेन, असं करता करता 4-5 दिवस, हप्ता ओलांडून बघा प्रत्यक्षपणे असं करता करता महिना उलटला. एक दिवस त्याच्याच मित्राने सांगितले, तुला चांगला विचार आलेलाच आहे, मग उद्या करेन, परवा करेन असं न म्हणता आजच का नाही सुरुवात करत? तेव्हा त्याने लगेचच जवळचं पुस्तक उघडलं आणि अभ्यास करायला सुरुवात केली. हळूहळू त्याची सवय बघा वाढत गेली, आणि मित्राने बोलल्यानंतर बघा प्रत्यक्षात ज्या सवयीप्रमाणे तो अभ्यास करू लागला आणि पूर्णपणे यशस्वी झाला. त्याला समजलं की माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये अनेक प्रकारे चांगले विचार आलेले आहेत. चांगल्या विचारावरच लगेच कृती जर केली तर त्याचा हा फायदा, त्याचं हे फळ निश्चितच पाहायला मिळेल. म्हणून समर्थ म्हणाले, चांगले विचार हे क्षणिक असतात. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनात सुद्धा बघा, मनामध्ये सुद्धा विचार येत असतात, पण काही विचार असे येतात ना, त्या विचारांवर आपण बघा प्रत्यक्षपणे राहत असतो. चहामध्ये खारी खात आहोत, ती खारी खात असताना सुद्धा तोच विचार येतोय. ती खारी कपामध्ये पडते, कपातला चहा बाहेर पडतोय, तरी सुद्धा आपण त्या विचारातून बाहेर पडत नाहीये. हातामध्ये घास घेतलेला आहे, तोंडामध्ये टाकण्याऐवजी बघा आपण विचार करा, तोच घास आपण त्या मुखापर्यंत नेण्याऐवजी नाकापर्यंत नेतो आणि विचार करतो, अरे हा जेवण करत आहे. म्हणजे इतका त्या विचारामध्ये अडकून राहिलेलो आहोत
कारण का? वाईट विचार. जेव्हा जेव्हा तुझ्या मनात चांगले विचार येतील ना, तेव्हा कृती करायला सुरुवात कर. तेव्हा कुणाची वाट पाहू नकोस की माझ्या सोबतीला हे येतील, माझ्या सोबतीला ते येतील, तेव्हाच मी कार्याला सुरुवात करीन. नाही रे, काळ कुणासाठी थांबलेला नाहीये, वेळ कुणासाठी थांबलेली नाहीये. किती श्रीमंत जरी असला, किती गरीब जरी असला, सर्वांना वेळ समान. म्हणून आळस किंवा टाळाटाळ केल्यामुळे ते निघून जात असतात. आपण जर आळसपणा केला, टाळाटाळ जर आपण करत राहिलो, चांगले विचार निघून जातील आणि वाईट विचार बघा नक्कीच आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये येतील. त्यांना घालवायचंय, मग आळसपणा का विचार जर केला. म्हणून कृती केल्यानेच विचाराचं रूपांतर यशामध्ये पाहायला मिळत असतं. प्रत्येक वेळेला यश आपल्या सोबतच असेल, परंतु जेव्हा जेव्हा तुझ्या मनामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये वाईट विचार येतील, त्यावेळेला प्रत्यक्षात चांगले विचार तुझ्या मनामध्ये येणार नाही. म्हणून कृती करत असताना विचारपूर्वक निर्णय घे आणि त्या विचारांचं बघा प्रत्यक्षात ते कार्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला रात्रंदिवस मेहनत लागली तरी चालेल. वेळ पाहू नकोस, दिवस आहे की रात्र आहे. जेव्हा तुझ्या मनात चांगले विचार येतील तेव्हा कार्याला सुरुवात कर. आणि कार्याला अशी सुरुवात कर जेणेकरून वाईट विचारांचा प्रभाव, वाईट विचारांचा अभाव तुझ्यामध्ये पाहायला मिळणार नाही. म्हणून जी तुला चांगली सवय आहे त्या सवयीप्रमाणे तुला उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे. आज तुला जे कार्य करायचं आहे त्या कार्याचं बघा जे नियोजन आहे त्या नियोजनाप्रमाणेच तुला कार्य करावं लागेल. आजचं काम जर उद्यावर ढकललंस, उद्याचं काम जर तू परवावर करत राहिलास, तर तू तुझ्या जीवनामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, चांगले विचार जेव्हा येतात ना, ते फार काळ टिकत नाही हो. आपण बघा, एखादं फळ आणलं किंवा एखादी भाजी आणली, ती बघा उत्तम प्रकारे राहते की नाही. परंतु एखादी भाजी जर खराब असेल, ती उन्हामध्ये खराब झालेली आहे किंवा बघा त्याला जास्त चिखल लागलेला आहे, मातीमध्ये सडलेली आहे, ती आपण घेतो का? नाही घेत. मग चांगलीच भाजी घेतो की नाही, चांगलेच फळं घेतो की नाही. मग तसेच आपल्या डोक्यामध्ये सुद्धा चांगले विचार येणं फार आवश्यक आहे. वाईट विचार येऊन पूर्णपणे देह खराब करण्यापेक्षा काय फायदा आहे. आणि जेव्हा तुझ्या मनामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलं वाईट विचार येईल, त्यावेळी जसं आपण बघा एखादं फळ खराब झालं, एखादी भाजी खराब झाली, तर आपण कचरा कुंडीमध्ये टाकून देत असतो. ती घरामध्ये ठेवतो का? नाहीये. कारण का? त्याचा दुर्गंध सगळीकडे पसरत असतो. मग तसेच तुझ्या डोक्यामध्ये किंवा तुझ्या मनामध्ये जर वाईट विषय येत असतील, वाईट विचार जर येत असतील, त्यावेळेला तेच विचार आपलं शरीर नासवण्यापेक्षा, आपलं शरीर दुर्गंध करण्यापेक्षा ते विचारच बाहेर फेकून दे आणि चांगला सुगंध आपल्या शरीरामध्ये दरवळला पाहिजे. मग यासाठी काय करणं आवश्यक आहे? समर्थ म्हणाले, चांगले विचार, चांगली संगत, चांगलं वागणं, चांगलं बोलणं आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जर चांगल्या विचारांवर जर तुम्ही कार्य करायचं ठरवलं, लगेच कृती करायची ठरवली, तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल. अन्यथा तुम्ही जर आजचं काम उद्यावर करत राहिला, उद्याचं काम परवावर करत राहिला, तर यशापेक्षा तुम्हाला सर्वात जास्त अपयशच पाहायला मिळेल. म्हणून ज्या ज्या वेळेला चांगले विचार मनात येतील, ते विचार लक्षात घेता कार्याला सुरुवात कर.
कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.